आठवड्याकरिता निश्चितपणे असुसलेला असणार आहे, कारण सलग 2 चौका ठोठावले. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती चौका ठोठावतो का, या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला प्राप्त होणार आहे. ब्ल्यू ब्रिज कडून ही गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. या चेंडूवरती निश्चितपणे 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू जातोय आणि त्यानंतर चेंडू गलीच्या पट्ट्यातून पुन्हा एकदा सीमा पार होतोय. या आजच्या दिवसातली बाउंड्रीची पहिली हॅट्रिक याच मोहसिनच्या नावावरती जाते. जो मोहसिन पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर करतोय, चांगल्या प्रकारचे फटके मारतोय. ऑन साईडला 2 चौकार, त्यानंतर ऑफ साईडला 1 चौकार आणि या चौकारानंतर या ठिकाणी धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणार आहे. ब्ल्यू ब्रिज कडून ही गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा हा श्रेयस मारा करणार आहे तो याच मोहसिन करता. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका. चेंडू अभेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असल्यानंतर चेंडू सीमा पार, वन बाउंड चेंडू सीमा पार. धारदार जबरदस्त अशा प्रकारचा मात्र या ठिकाणी आक्रमण करतोय, तलवारीसारखी बॅट फिरवतोय आणि त्याला चेंडू मात्र या ठिकाणी फुटबॉल सारखा दिसतोय. फुटबॉल सारख्या दिसणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करत करत आतापर्यंत ज्याने 4 चौकार शोटवले तोच मुसीन या ठिकाणी फलंदाजी करणार आहे. आता मात्र हा चेंडू पहा, वेगळ्या गतीने टाकला होता, वेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. शेवटच्या चेंडूची चांगल्या प्रकारे सांगता करतोय. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुसीनच्या धुवाधार अशा प्रकारच्या फलंदाजीनंतर संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. मी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना बोलवतोय. माझी सुट्टी, डीजेची ड्युटी. कम ऑन डीजे. पांडू किंवा मौसीम दोन्हीपैकी कोणत्याही फलंदाजाने जर चौकार मारला तर राकेश काशेकर यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज आले. बघायचं या ठिकाणी कॅश प्राइज कोणता फलंदाज प्राप्त करतोय. पहिलं षटक नक्कीच मागणे ठरलं. ज्या श्रेयसने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली त्या श्रेयसवरती मात्र या मॅचमध्ये जोरदार आक्रमण देखील झालं. आक्रमण करणारा खेळाडू वेगळा होता. यावेळेला होता मौसीम, ज्याचा बोलबाला संपूर्ण रत्नागिरी टेनिस क्रिकेटमध्ये आहे. अशा बलाढ्य खेळाडूच्या विरोधात ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला तुमच्याकडे व्हेरिएशन गोलंदाजीमधलं असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एकच टप्पा सातत्याने टाकत राहिलात तर त्याचा फायदा मात्र फलंदाज नक्कीच उठवतोय. हे मौसीमने मात्र पुन्हा एकदा सिद्ध केलंय. हे जे 2 खेळाडू आहेत अनेक वेळा दापोलीच्या आझाद मैदानावरती एकमेकाच्या विरोधात लढताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कोणत्या खेळाडूचा काय स्ट्रॉंग झोन आहे, कोणत्या खेळाडूचा वीक झोन काय, याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय प्रत्येक खेळाडू आणि त्यानंतर मात्र बॅटल इतर रंगलं जाईल. गोलंदाजीसाठी आलाय समोरच्या एंडकडनं रमेश आहे. अर्थातच तात्या धोंडू बाकर एंडकडनं तो गोलंदाजी करेल. पाडले फायटर संघाचा भरवशाचा गोलंदाज सज्ज होतो यावेळेला पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, परंतु लेग स्टंपला मिस करत असताना पंचांचा स्क्वेअरचा इशारा येईल. एका अवांतर धावेची भर देखील धावफलकामध्ये पडली. त्यानंतर संघाची धाव का अर्थातच या ठिकाणी रुपेश मयेकर यांच्याकडून देखील 50 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जर कोणत्याही फलंदाजाने म्हणजे दोन्ही खेळाडू जे मैदानामध्ये आहेत त्यापैकी कोणत्याही खेळाडूने जर चौकार मारला तर 50 रुपयाचं कॅश प्राइज. रुपेश मयेकर. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली देखील राहिला. फलंदाज बीट झाला, रीड करू शकला नाही चेंडूला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. तर बऱ्याच वेळानंतर एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार देखील आपण पाहिले. 2 चेंडू अर्थात डॉट देखील आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 4 चौकार 16 धावा झाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात स्क्वेअर मार्यानं आपल्याला पाहायला मिळाली. एक अवांतर धाव देखील आली आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू देखील आलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय. गती परिवर्तन केलेला चेंडू 1-2 बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. आहे इंस्ट्रक्शन तर आपण दिलेले आहेत.
यावेळेला वेळेचं बंधन असेल दोन्ही संघांवरती, तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुमचं षटक पूर्ण करावं लागेल. रमेश गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय, जोरदार अपील देखील झाले, धावचीची संधी असेल, फलंदाजाला परतावं लागेल. नो डाऊट बघायचंय जोरदार अपील, फलंदाज मात्र परतेल. पहिला झटका बसतोय तो अर्थातच डी स्पोर्ट दापोली संघाला. आहे असेल आपणाला दिलेल्या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या, आपल्याला विनंती आहे. आणि यावेळेला समीर सावंत कदाचित सज्ज होत असताना एक छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु मूर्ती लहान कीर्तिमान असं व्यक्तिमत्व ज्याचं सातत्यानं दापोलीकरांचं लक्ष वेधून घेतलं जातं असा गुणवान खेळाडू आहे तो म्हणजे समीर सावंत. फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना पांडू बाद झाला धावचीतच्या स्वरूपामध्ये आणि त्याची जागा घेण्यासाठी समीर सावंत मैदानामध्ये दाखल होत असताना पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप देखील आपल्याला मिळाली आहे. 21 धावा आतापर्यंत धाव बलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या, तदनंतर आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा देखील जमा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत चांगलं असं षटक आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक थोडंसं मागलं ठरलं नक्कीच, कारण त्याच्यामध्ये आपण बघितलं की मौसमच्या बॅटमधून 4 चौकार देखील आले, त्याच्यामध्ये 3 चौकार तर सलग 3 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेला जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी रमेशला पाचारण केले जाते आणि रमेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. टिचून केलेला मारा आहे, त्याचबरोबर फलंदाजाला देखील जकडून ठेवलेलं होतं आणि नुकताच एका खेळाडूला त्याने धावचीत देखील केलेला आहे. चांगलं कमबॅक, चांगली वापसी आपल्याला पाहायला भेटते पाळले फायटर्स या संघाकडनं. किंबहुना दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय असेल. जर टॉप 4 मध्ये पोहोचायचं तर दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण जो संघ सामना जिंकेल त्यांच्या आशा अपेक्षा रुंदीगत होतील टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी. यावेळेला रिव्हरचा एफर्ट खेळायचा आहे, जोरदार अपील देखील झाले, परंतु पंच तटस्थ आहेत. कोणती धाव मिळणार नाहीये, कोणती विकेट देखील मिळणार नाहीये. चेंडू मात्र असणार आहे निर्धाव. काय सुरेख गोलंदाजी आपल्या समोर सादर केले. गोलंदाज आहे रमेश, समोरच्या एंड कडनं मारा करत असताना टिचून केलेला मारा यावेळेला समीर सावंतला रोखलाय. समीर सारख्या एका बलाढ्य खेळाडूला, एका बुद्धिमान खेळाडूला तुम्ही फार वेळ रोखू शकत नाही. त्याची जर बॅट चालली तर धावांची बरसात पाऊस होऊ शकते. त्याची बॅट म्हणजे भीमाची गदा आहे मित्रांनो. यावेळेला मात्र बघा बॉटम हँडचा चांगला वापर केला, हलक्या हाताने चेंडूला ऑफसाईड रिझन मध्ये टोलवलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होता. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झाले सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झालेला देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. दरम्यान या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा दापोली प्रीमियर लीग पर्व 8चा जो थरार आहे तो क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करतोय. तमाम दापोलीकरांसाठी मात्र आनंदाचा क्षण आहे. या DPLच्या माध्यमातून कुठेतरी आनंदाचे क्षण एन्जॉय करताना देखील दापोलीकर पाहायला भेटतात आणि त्याच्यामध्ये अजून एक चांगली सुवर्ण संधी काय असणार आहे, उद्याच्या दिवसामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत देखील आपल्याला पाहायला भेटेल आणि तो सामना असेल बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली. अर्थात तुम्ही सातत्याने बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया सामना पाहिलाय, परंतु दापोलीच्या आझाद मैदानात उद्या तुम्ही काय पाहणार आहात, बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली हा सामना उद्या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. आदरणीय अक्षयजी पाठक सर पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं याच्यासाठी देखील मौसिमबाई रकांगे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. चौकार रोखलाय त्या ठिकाणी. म्हणजे बघा मौसिमबाई किती परवेजचे फॅन आहेत, चाहते आहेत. आदरणीय मौसिमबाईंचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे. अमित सर आज तुम्ही दापोलीमध्ये आलेला आहात. मौसिमबाई रकांगे यांच्याबद्दल देखील जर चर्चा करायची झाली तर दापोलीमधलं एक उत्तुंग असं क्रीडा क्षेत्रामधलं ते व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं ते स्वतः क्रिकेट देखील खेळतात आणि इतर खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी ते प्रोत्साहित देखील करतात. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मौसिमबाई रकांगे. माझ्या उजव्या बाजूला आदरणीय अक्षय पाठक सर यांना देखील
आपण पाहताय ते देखील फाटक डेव्हलपर संघाचे मालक आहेत. एका पर्वामध्ये त्यांनी जो झेल पकडलेला होता तो त्या पर्वातला सर्वोत्तम झेल ठरलेला होता. असे गुणवान व्यक्तिमत्व अक्षय फाटक यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला भेटते. मैदानामध्ये जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. कदाचित षटक देखील संपले, 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या कॅल्क्युलेट केली तर धावा झाल्यात केवळ आणि केवळ 22. जातोय 23 झालेत, माफ करा. जातोय पुन्हा एकदा अमित आदावडे सरांकडे. तीन अशा प्रकार की जोड़ी अपन पाते फिर एक बार मैं सभी दर्शकों को और खिलाड़ियों का ये देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश करते हुए इस बार यहाँ पर जरूर एक रन चुरा है। खराब फील्डिंग के बदौलत एक रन मिलता हुआ और इसी एक रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 24 रन है। मित्रांनो, आपण दापोलीला मिनी महाबळेश्वर ओळखतो आणि मिनी महाबळेश्वरच्या आपण ऐतिहासिक म्हणजेच आझाद मैदानामध्ये दापोली प्रीमियर लीग पाहतोय, म्हणजे DPL पाहतोय। DPL मधला महत्त्वपूर्ण षटक टाकण्याची जबाबदारी या ठिकाणी आपल्या खांद्यावरती घेतोय तो म्हणजेच हसन मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे। आयकॉन खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे। आता मात्र समोर फलंदाजी करणार आहे तो डावखुरा फलंदाज समीर असणार आहे। समीर पाहूया आपल्या या मोहसिनला धीर देणार का, कारण नावात समीर आहे त्यामुळे धीर देण्याची फार गरज आहे। मात्र गोलंदाजी मार्कवरती आयकॉन खेळाडू म्हणजेच या ठिकाणी हसन असणार आहे। हसनचा हा महत्त्वपूर्ण चेंडू टाकला जातोय डावखुऱ्या गोलंदाजाकडून। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, अप्रतिम दर्जेदार, डोळ्यांचं पारणं फेडणारा। इथे मात्र कवठे महांकाळ सांगली जिल्ह्यातील या सुरेख मी मगाशी सुरेश कांबळे यांचा उल्लेख केला होता। सुरेश कांबळे ज्याने एका षटकामध्ये सलग 5 रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात जबरदस्त सणसणीत खणखणीत कवठे महांकाळचा, ज्याने जतच्या मैदानात म्हणजे सांगलीतील जत या ठिकाणी सलग 4 चौकार ठोठावले होते, तोच या सुरेश या ठिकाणी ओढतोय। चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय डावखुरा फलंदाज समीर मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय। चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना आयकॉन खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी करताना मात्र विचार करतोय, विचाराधीन या ठिकाणी हा चेंडू टाकण्याकरिता सज्ज होतोय। पंच या ठिकाणी सज्ज आहेत, आमच्या समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी कॉमेंटेटर सज्ज आहेत, त्याचबरोबर गुणक देखील सज्ज असणार आहेत। तर मंचावरती विविध अशा प्रकारचे मान्यवर देखील पाहतोय। तमाम क्रीडा रसिक देखील या सामन्याचा आस्वाद घेताना पाहतोय। पुढच्या चेंडू करता या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, दोन निश्चित रक्षकांच्या दरम्यान हा चेंडू सीमा पार, जबरदस्त अप्रतिम सणसणीत खणखणीत दणदणीत अशा प्रकारचा चौक सामना पाहणार जो सामना होणार आहे बेस्ट ऑफ DPL आणि रेस्ट ऑफ दापोली, हा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे। याची क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे। मात्र हा जो गोलंदाज आहे तो विचार करणार आहे समीरला कशा प्रकारची गोलंदाजी करावी, कारण समीर एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो। सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोठावले, तर समीर मात्र पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारची खेळी करतो यावेळी पाहण्याकरता तमाम प्रेक्षक देखील या सामन्याचा आस्वाद घेतात। हा चेंडू मात्र त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येतोय, पुन्हा एकदा चौकार जातोय। याच इनिंगमध्ये आजच्या दिवसातली दुसरी 4ची हॅट्रिक केली जाते। आक्रमण चढवतोय, आक्रमण चढवल्यानंतर मात्र तो चांगल्या प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला चांगलं योगदान देतोय। अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते। तो चौपेर खेळतोय, चारी बाजूला तो फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, त्यात त्याला यश देखील प्राप्त होतंय। आयकॉन खेळाडूला म्हणजेच आयकॉन गोलंदाज आहे, या गोलंदाजावरती तो आक्रमण चढवतोय। आक्रमण चढवल्यानंतर मात्र पाहूया बदल केला जातो का, कमबॅक केला जातो का, पलटवार केला जाणार का, कारण वार केला जातोय समोर समीरकडून। समीरवरती पलटवार करण्याची जबाबदारी असणार आहे ती या ठिकाणी पहा, कोणतीही गरज नाहीये। रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा वरून जातोय, बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा पवित्र रिश्ता ठेवता येत नाहीये। त्यानंतर चेंडू मात्र एक निर्धाव चेंडू जातोय। अतिशय सुरेख आणि अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम हाच गोलंदाज करताना आपण पाहतोय। तोच गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या बरोबर उजव्या बाजूकडून मारा करतोय, स्वतः छटताना मारा करतोय। आता मात्र या ठिकाणी पाहायचंय पंचांकडे दाद मागितली जाते, प्रतिसाद दिला जातो का ते पाहायचंय।
पंचांकडून प्रतिसाद दिला जात नाहीये. अर्थातच या ठिकाणी फलंदाज समीर सुखरूप असणार आहे. समोर करता ही धोक्या तर या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 36 पर्यंत पोहोचलेली आहे. ॲव्हरेजचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या सरासरीने जर पुढे वाटचाल केली तर मला वाटतं जवळजवळ 72 ते 73च्या आसपास संघ धावसंख्या उभारताना देखील आपल्याला पाहायला भेटेल. 3.5 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण करणं अनिवार्य आहे. पंचांनी देखील याची दक्षता घ्यायची आणि तशी सूचना त्याने जो फिल्डिंग करणारा संघ आहे त्यांना देखील द्यायची आहे. अन्यथा पॅनल्टी बसू शकते याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीच्या क्रमामध्ये काही बदल होईल का? गोलंदाजीसाठी कुणाला पाचारण केलं जात आहे? बघा, श्रेयसच्या हातामध्ये चेंडू आहे. याच्या अगोदर श्रेयस गोलंदाजीसाठी आला होता. ब्लू ब्रिज एंडकडनं त्यांनी गोलंदाजी केली. यावेळेला त्याची गोलंदाजी असेल गुरुवर्य स्वर्गीय अनंत तथा तात्या दोंडू बाकर एंडकडनं तो गोलंदाजी करणार आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळेला बघितलं ब्लू ब्रिज एंडकडनं तो मागला ठरला. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार देखील ठोकले मौसिम याने. परंतु यावेळेला समोरच्या एंडकडनं ज्यावेळेला तो गोलंदाजीसाठी आलाय त्यावेळेला देखील त्याच्या समोर ब्रह्मास्त्र आहे, ते म्हणजे मौसिम. याचं मागच्या षटकाची पुनरावृत्ती मौसिम करेल का? यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. ऑन द कार्पेट पद्धतीने चेंडूला खेळून काढला. ते ऑन साइड रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती येतोय स्वतः हसन टिकले. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 1ने धावा झालेत. यावेळेला 37 म्हणजे 37 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. चौथ्या षटकातला पहिला चेंडू संपन्न झालाय. श्रेयस कटावकर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना तर संघासाठी त्याचं हे चौथं षटक आहे. 3.5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करावं लागेल. उद्याचा दिवस अमितजी फार महत्वाचा आहे, कारण उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे, सुपर संडेचा दिवस आहे. सो एन्जॉयमेंटचा दिवस असणार आहे. आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांसाठी देखील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत आणि ती लढत असणार आहे बेस्ट ऑफ DPL वर्सेस बेस्ट ऑफ दापोली. महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या लढतीवरती देखील क्रीडा रसिकांच्या नजरा असतील. लक्षवेधी ती लढत देखील आपल्याला पाहायला भेटेल. मंचावरती देखील दर्दी मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला भेटते. यावेळेचा चेंडू सुरेख टोलवलाय. काय फटकाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार आहे समीर सावंत ब्रँड. या ठिकाणी संडेचा उल्लेख केला. दत्ता क्षीरसागर उद्या फक्त संडेच नाहीये तर मटण मच्छी खाण्याचा दिवस देखील आहे. नक्कीच या ठिकाणी पिछले साल का मुझे वो पर्व याद आ रहा है जहां पर प्रशांत आदावड़े सर हमारे साथ जुड़े थे और उन्होंने उस वक्त जिक्र किया था, शायद स्वप्निल डीजे पर मौजूद थे और उस वक्त उन्होंने स्वप्निल के बारे में कहा था, स्वप्निल आपका आना, दोपहर का खाना और DPL का आयोजन काफी लाजवाब था. शायद इस समय
दोस्तों कल किधर भी मत जाइए, अगर कल का काम आज ही कीजिए, क्योंकि कल का दिन काफी ऐतिहासिक है, कल का दिन काफी यादगार होने वाला है। दापोली के दिग्गज खिलाड़ी दापोली के ऐतिहासिक मैदान पर एक दूसरे के खिलाफ लड़ने वाले हैं, एक दूसरे के खिलाफ भिड़ने वाले हैं। तो देखने के लिए, जानने के लिए यूं ही हमारे साथ बने रहिए, क्योंकि हम लेकर आए हैं दापोली प्रीमियर लीग पर्व 8 का ये शानदार टूर्नामेंट। इस समय देखा जाए तो चिपळूण से सीधा हमारे साथ जुड़ चुके हैं अमित जी अदावड़े। स्कोर इस समय देखा जाए तो रन बन चुके हैं 50, यानी कि अर्धशतक स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है। वेरी वेरी स्पेशल इनिंग इस समय देखा जाए तो समीर सावंत के बल्ले से। ये छोटा तीर है, वार करे गंभीर। ना कद बड़ा होता है अमित जी, ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है। आज बड़ा कौन है? आज समीर सावंत बड़ा है। हाइट भले ही छोटी हो लेकिन किरदार बड़ा है, और उन्होंने दिखा दिया है हाइट हमारे लिए इस समय इंपॉर्टेंट नहीं है। जिस तरह से हमने फाइट देने का काम किया है, हमने जो बैटल लड़ा है, वो कहीं ना कहीं बड़ा हो सकता है। और इसी के साथ इस ओवर का भी खात्मा हो चुका है। 4 ओवर के खात्मे के बाद रन बन चुके 51, यानी कि प्रति ओवर जो 12 रनों की जो सरासरी थी उसमें शायद कहीं ना कहीं बढ़ोतरी हो चुकी है। फिलहाल छोटे से ब्रेक के लिए रुकते, चलते डीजे की तरफ, और डीजे के बाद चलेंगे सीधा अमित अदावड़े सर के पास। थँक्यू मित्रांनो. या ठिकाणी अमितजी इंदुलकर यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त केले जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज डावकुरा हसन. हसन मात्र या ठिकाणी खराब चेंडू टाकतोय, खराब फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे साधा सोपा झेल या ठिकाणी सुटतोय. खराब अशा प्रकारचा प्रयत्न, खराब क्रिकेट आपण पाहतोय. दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकण्याची अपेक्षा होती, मात्र खराब चेंडू होता, फुटता चेंडू होता. फुटता चेंडूला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता, हवेत होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षकातून देखील या ठिकाणी चूक होते, आणि दरम्यान या चेंडूवरती धाव प्राप्त होते, ती म्हणजेच एकूण एक धाव प्राप्त होते, आणि या एका धाब्याने संघ पोहोचतोय 52 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक असणार आहे, आणि शेवट मात्र या ठिकाणी करण्याकरिता स्वतः कर्णधार हसन आलेला आहे. हसन माफ करा, या ठिकाणी हे 5वं षटक आहे. 6 षटकाचा सामना आहे, आणि चिपळूणमध्ये बऱ्याच वेळा 5 षटकांचे सामने होतात. त्यामुळे एकूण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याची जबाबदारी याच हसनच्या खांद्यावरती असणार आहे. स्वतः कर्णधार आहे, आणि तो कर्णधार ही या ठिकाणी अपेक्षा पूर्ण करतो का? कारण डावकुरा फलंदाज ज्याने आतापर्यंत आपल्या बॅटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे फटकेबाजी केले, अशा प्रकारच्या याच समीरकरिता या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. डावकुरा गोलंदाज आहे, डावकुरा फलंदाज आहे. डाव्या हाताची ही लढत आपण मैदानात पाहतोय. दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने गुणक म्हणून कामगिरी पार पाडताना पाहतोय ते अमितजी या ठिकाणी इंदुलकर आहेत, तर या ठिकाणी समालोचन करताना पाहतोय ते म्हणजेच दत्ता क्षीरसागर. आता मात्र हा छान चेंडू आहे, अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आहे. चेंडू या ठिकाणी जमिनीवरती पडल्यानंतर आउटस्विंग झाला, फलंदाज झाला, मात्र या ठिकाणी समजत नाहीये तो बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. एक चेंडू निर्धाव काढण्यात हसन मात्र या ठिकाणी यशस्वी ठरतोय. बरोबर या ठिकाणी ब्ल्यू ब्रिज एंड कडून हा मारा केला जातोय. ब्ल्यू ब्रिज एंड कडून मारा करत असताना मात्र या चेंडूवरती प्रहार करायचा होता. प्रहार केल्यानंतर चेंडू निश्चितपणे सीमा पार होतोय, चौकार जातोय. दणदणीत अशा प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाणं देखील आपल्याला पाहायला मिळतंय, कम ऑन डीजे.
आयोजन जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार, अप्रतिम आणि नीटनेटक्या संयोजनातली आपण स्पर्धा पाहतोय. स्कोरर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना पाहतोय. मंचावरती दिग्गज अशा प्रकारचे मान्यवर पाहतोय. मंच संपूर्णतः फुललेला आहे. स्पर्धा देखील चांगल्या प्रकारे फुलते ती प्रेक्षकांच्या साथीने. आणि आता मात्र हसन ही गोलंदाजी करते 5व्या षटकातली. प्रथम फलंदाजी केली जाते. आता मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला तो चेंडू निश्चितपणे या ठिकाणी पाहायचंय. हसन मात्र या ठिकाणी बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. समीरच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारे चला पाटले फायटर्स आपापल्या जागेवरती चला. 3.5 मिनिटं निर्धारित केलेली आहेत. चला आपापल्या जागेवरती चला. नवा फलंदाज या ठिकाणी मैदानात जाताना पाहतोय तो म्हणजेच DS स्पोर्ट्स संघाचा एक महत्वाचा अशा प्रकारचा फलंदाज. बॅट्समन नेम प्लीज, बॅट्समन नेम प्लीज. DS विजय या ठिकाणी जातोय. विजय पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो, कारण नुकताच या ठिकाणी समीर बाद झालाय, ज्याने केलेत एकूण 30 धावा. त्याने चांगल्या प्रकारे किस काढलाय गोलंदाजांचा आणि तो तंबूत परतलाय. तंबूत परतल्यानंतर विजय मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती असणार आहे. हसनचा हा चेंडू खेळायचा आहे. हसन मात्र एक चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलंय, कारण समीर सारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाला तंबूत परतवण्याची कमाल आणि धमाल या ठिकाणी केली ते कर्णधार याच हसनने. हसनचा निश्चितपणे चेंडू असणार आहे. तर ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा असणार आहे. हा चेंडू मात्र निश्चितपणे पाहायचा आहे. पंच आमच्या दिशेने बळतायत, जमिनीला हात करतात समांतर आणि धाव येते अवांतर. अवांतर धाब्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 57. अतिशय महत्वपूर्ण आणि दर्जेदार अशा प्रकारची आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रतिष्ठा पणाला लावली जाते या स्पर्धेमध्ये. आता मात्र हा चेंडूवरती प्रहार करायचा आहे. चेंडू मात्र या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्याची कमाल पुन्हा एकदा हा हसन करतोय. हसन मात्र कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये मनामध्ये दुमत नाहीये आणि दुमत नसताना मात्र हुकमत गाजवतोय. हुकमत गाजवणारा हसन या ठिकाणी पुन्हा एकदा मारा करतोय. मारा करत असताना मात्र त्या चेंडूवरती प्रहार केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय आणि क्षेत्ररक्षक मात्र एक धाव या ठिकाणी खर्च करतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. या एका धाब्याने धावसंख्येत निश्चितपणे भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजेच प्रथम फलंदाजी करताना 58 अशा प्रकारची धावसंख्या होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना DS स्पोर्ट्स या संघाची एकूण माफ करा षटक संपलंय. षटक संपलेलं आहे, म्हणजेच 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपल्याला गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान, ज्या मैदानावरती अनेक खेळाडूंनी आपल्या करिअरला सुरुवात केली. सर, मी नक्कीच अमित बिन सरांचा उल्लेख करेन, कारण तुम्ही देखील त्यांचे चाहते आहात. या अमित बिन सरांनी खऱ्या अर्थानं याच मैदानावरती आपल्या करिअरला सुरुवात केली. इथंच त्यांचं क्रिकेटचं करिअर खऱ्या अर्थानं फुललं. इथूनच त्यांनी सुरुवात केल्यानंतर दापोलीचं टेनिस क्रिकेट गाजवलं, रत्नागिरी टेनिस क्रिकेट गाजवलं, या जिल्ह्याच्या बाहेर देखील गेले आणि कुठेतरी ऐन यशाच्या शिखरावरती असतानाच त्यांना एक अपघात झाला आणि तिथून मात्र क्रिकेटचे नाळ
त्यांची सुटली, परंतु क्रिकेटचं असणारे जे नातं आहे ते नातं मात्र सुटलं नाही. मग ते पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं मैदानामध्ये वावरताना देखील आम्हाला बघायला मिळाले. एकेकाळी त्यांचा खेळ पाहण्यासाठी आम्ही कॉलेजला सुट्टी द्यायचो आणि दापोलीच्या आझाद मैदानावरती सातत्यानं इथं स्थिरावण्याचा देखील प्रयत्न करायचो. एवढं मोठं दिग्गज व्यक्तिमत्व अमित बिन सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं आणि आता मात्र ते या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतात. चांगली स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे, उत्तम असं आयोजन संयोजन आपण देखील त्या संदर्भात चर्चा देखील केली आहे. जतीन साळगावकर यांचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त फटका, लांब लांब लांब, यावेळेला चेंडू जाईल षटकारासाठी. हा आहे पासष्ट धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. ज्यावेळेला सुरुवातीचं षटक संपलेलं होतं त्यावेळेला आपण अपेक्षा केली होती किमान 72 ते 75च्या आसपास धावसंख्या उभारली जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू बॅक टू बॅक सीमारेषा बाहेर षटकार. आहे दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. षटकार आले, तदनंतर मात्र पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक होईल का? सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. गोलंदाजावरती जोरदार आक्रमण केले. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना मौसिम या ठिकाणी षटकाराच्या हॅट्रिक वरती मोठा प्रहार. चेंडू पुन्हा एकदा दापोली दाभोळ रस्त्याला क्रॉस करेल का? यस मॅक दापोलीचा लाला म्हणजे मौसिम, ज्याच्या बॅटमधून आले सलग 3 चेंडूवरती 3 मोठे षटकार. अर्थातच क्लासिकल बॅटिंग आहे सर, याचे असंख्य दिवाने आहेत. म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या खेळाडूने जे टेनिस क्रिकेट आहे ते दापोलीकरांच्या मनामध्ये रुजवलंय आणि हा खेळाडू आज प्रत्येक दापोलीकरांच्या गळ्यातला ताईत बनलाय. हा आहे मौसिम, ज्याला आम्ही लाला या नावाने देखील संबोधित करतो. लालाला मात्र लळा लागलेला आहे, चांगल्या प्रकारचा लळा लागलाय. प्रेक्षकांना देखील लळा लागलेला आहे, कारण दापोली प्रीमियर लीगचं एक दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन आपण पाहतोय. एक अप्रतिम अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय दत्ताजी. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघा मौसिम याचा झंझावात तर पाहायला मिळाला. संघाचे जे संघ मालक आहेत नानू बडवळकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज या सुपर डुपर. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह आहे. आपण जर बघितलं खेड दापोली रस्त्याच्या दिशेने चेंडू वेगाने षटकाराला आहे. सलग 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी नानू बडवळकर साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मौसिम याच्यासाठी प्राप्त झालंय. वेल डन मौसिम. अर्थात मौसिमनी टोटल धावा किती बनवल्या? या स्पर्धेमधली सर्वोत्तम धावसंख्या 45 धावा. प्राप्त झाले. वेल डन मौसिम. अर्थातच बक्षिसांचा पाऊस पडतोय मौसिम याच्यावरती आणि स्वाभाविक आहे, जर तुम्ही षटकारांचा पाऊस पडताय तर तुमच्यावरती कॅश प्राइजचा देखील वर्षा होईल. 84 धावांचं टार्गेट असेल. 83 बनवल्या, 84 धावांचं टार्गेट असेल. ऐकूया एक डीजे वरती मधुर संगीत. मी मात्र छोटासा ब्रेक घेतोय आणि तदनंतर मात्र जाईल चिपळूणचा बुलंद आवाज. अर्थात नाटक डेव्हलपर आणि विदिशा चॅलेंजर. आपण टॉस करिता लगेचच 2 मिनिटाच्या आत यायचंय. विलंब अजिबात होता कामा नये, कारण शेवटचा सामना असणार आहे. मात्र एकूण 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटका आहेत. आता मात्र या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे ती पाडले फायटर या संघाकरिता. DS स्पोर्ट्स या संघामध्ये जो खेळणारा मोसीन होता, या मोसीनने मात्र या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली आहे. 45 धावांची झंझावती अशा प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला चांगल्या प्रकारचं योगदान दिले. फाटक डेव्हलपर विरुद्ध
विदिशा चॅलेंजर आपण टॉस करिता लगेचच घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर या ठिकाणी सजवलं जाणार आहे डी एस स्पोर्ट्स या संघाकडून. दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने आपण विदिशा चॅलेंजरचं मनापासून स्वागत करतोय टॉस बॉक्स मध्ये. आणि पाटक डेव्हलपर्स या संघाला विनंती आहे, आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला है. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. अब यहाँ पर फील्डिंग पहली रही है, अब टॉस भी हो रहा है. फाटक डेव्हलपर्स वर्सेस विदिशा चॅलेंजर्स. सुपर किंग्सचे ओनर आदरणीय योगेश दांडेकर यांना विनंती आहे, आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करावी. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आजच्या दिवसातला म्हणजे दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना पाहतोय. फाटक डेव्हलपर विरुद्ध विदिशा चॅलेंजर. टॉस करताना पाहतोय ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय योगेश दांडेकर. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर या ठिकाणी सजवून घ्यायचंय प्लीज, सहकार्य करायचं डी एस स्पोर्ट्स. आम्हाला या ठिकाणी आणखी एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे सलामीचे दोन्ही फलंदाज हळूहळू मैदानात जातात. हे या ठिकाणी पाडले फायटरचं वैशिष्ट्य आहे, कोणत्याही प्रकारची सूचना न देता ते मैदानात जातात. त्यांच्याकरिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पाडले फायटर करिता टाळ्या होऊ देत. आदिल आणि या ठिकाणी सिद्धू या ठिकाणी मैदानात जाताना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं आदिल या ठिकाणी लगेच तंबूत परतला होता, मात्र सिद्धूने मात्र चांगल्या प्रकारची साथ दिली होती. आता आदिल आणि सिद्धू ही सलामीची जोडी मैदानात जाते. जोपर्यंत खेळ थांबलाय तोपर्यंत बी थांबतोय. डीजे ऑपरेटर यांना बोलवतोय, कम ऑन डीजे. आदिलला मात्र या ठिकाणी विश्वासानं तंबूतून फलंदाजी करता पहिल्या क्रमांकावरती पाठवलंय. आता मात्र पहिल्या क्रमांकावरती पाठवल्यानंतर बाबा त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. आदिलचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यष्टीरक्षकात देखील सापडत नाहीये, स्लिपच्या क्षेत्ररक्षकात देखील सापडत नाहीये. चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते. बाबा मात्र एक चेंडू निर्धाव टाकतोय. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा हाच गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे, अचूक टप्पा ठेवतो आणि समोरच्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम करणारा हाच बाबा या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. बरोबर पहा, ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा आहे आणि अतिशय सुरेख चेंडू आहे. बॅटच्या पट्ट्यात नीट साहित्य नाहीये. चेंडूवरती मात्र निश्चितच एकेरी धाव या आदिलच्या खात्यात जाणार आहे. आदिल मात्र ही एकेरी धाव घेतोय. या एकेरी धावेने तो संतुष्ट होतोय आणि संतुष्ट झाल्यानंतर मात्र धावसंख्या होते 84 धावांचा पाठलाग करताना एक पहिलं षटक या ठिकाणी टाकलं जात आहे. ते डी एस स्पोर्ट्स या संघाकडून. डी एस स्पोर्ट्सला प्रत्युत्तर दिलं जात आहे, ते म्हणजेच पाडलेकर फायटर या संघाकडून. पाडले फायटर या संघाकडून या ठिकाणी हे प्रत्युत्तर दिलं जाते. आता मात्र डावखुरा फलंदाज खेळण्याकरिता सज्ज असणार आहे, तो आदिलचा साथीदार म्हणजे सिद्धू असणार आहे. सिद्धूची जादू या ठिकाणी चालणार का? सिद्धू करता या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते, कारण या व्यूहरचनेतून त्याला मोठे मोठे फटके खेळायचे आहेत, कारण 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकं आहेत गोलंदाजी मार्कवरती. अजूनही आपण पाहतोय तो या ठिकाणी बाबा सज्ज होतोय. 55 पार करून टाकलेला हा चेंडू. या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता. चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बॅटची कडा घेऊन बरोबर या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत जातोय. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव चेंडूची आणखी एक चेंडूची सांगता होते. आणखी एक चेंडू चांगल्या प्रकारे टाकला जातोय आणि चांगल्या प्रकारचा चेंडू टाकल्यानंतर हाच बाबा या ठिकाणी चांगल्या प्रयत्न करतोय. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण षटक पाहतोय दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये. आजच्या दिवसातला आपण हा सेकंड लास्ट अशा प्रकारचा मॅच पाहतोय. सेकंड लास्ट मॅच मध्ये अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. चांगल्या प्रकारचा फटका मात्र याच फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे.
आणि या एका धाब्याने संघ पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक अजूनही चालू आहे. आझाद मैदान हे ऐतिहासिक अशा प्रकारचं मैदान आहे. ऐतिहासिक मैदानावरती वेगवेगळ्या अशा प्रकारच्या खेळाडूंना या ठिकाणी नामी संधी प्राप्त होते. आपण जर या ठिकाणी मैदानात आपल्याला येता आलं नाही तर निश्चितच आपण यूट्यूबवरती जा आणि tenniscricket.in या ठिकाणी टाईप करा आणि त्यावरती DPL लिहा, म्हणजे दापोली प्रीमियर लीग तुम्हाला सहजपणे पाहायला मिळेल. दापोली प्रीमियर लीग मधला एक जबरदस्त अशा प्रकारचा एक फटका आहे, मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू गेला होता, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत होता आणि चेंडू मला मात्र तो निश्चितपणे पकडतोय आणि पकडल्यानंतर मात्र या ठिकाणी या चेंडूवरती धावा खर्च होतात त्या 2 आणि या 2 धावांशी संघ पोहोचतोय एकूण 4 या धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारचा रोख लावलाय. पॉवर प्लेचं षटक असताना मोठे फटके मारून देत नाहीये तो म्हणजेच बाबा. म्हणजे त्याची गोलंदाजी पाहिली तर अचूक टप्प्याची आहे. दिशा जर पाहिली तर अचूक अशा प्रकारची दिशा आणि टप्पा अचूक असल्यामुळे समोरचा फलंदाज या ठिकाणी आक्रमण करत नाहीये. आता मात्र पुढचा चेंडू आहे. खराब चेंडू होता. खराब चेंडूचा चांगला समाचार घेतो. चेंडू सीमा पार या ठिकाणी पाहायचा आहे. हा या चेंडूवरती लिहिला जातोय. पंचांकडून षटकाराचा इशारा येतोय. षटकारानंतर गाणं वाजतंय. थँक्यू डीजे ऑपरेटर आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देताना पाहतोय. मात्र मैदानात DS स्पोर्ट कडून आम्हाला साथ हवी आहे. सातत्याने टीम मीटिंग होता का बरे. पहिलं षटक संपलेलं आहे. 84 धावांचा पाठलाग करताना पाडले फायटर्स या संघाची धावसंख्या होते बिन बाद 10. एक सणसणीत अशा प्रकारचा षटका ठोठावल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा आवाज ऐकतोय. दापोलीतलं एक गुणवंत अशा प्रकारचे समालोचक आदरणीय सन्माननीय दत्ता क्षीरसागर. धन्यवाद सर. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 10. चांगल्या पद्धतीची सुरुवात आपल्याला गोलंदाजी करत असताना DS स्पोर्ट्स दापोली संघाकडनं पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि एका सन्मानजनक धावसंख्येमध्ये कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाडले फायटर्स या संघाकडनं पाहायला मिळालेला आहे. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे चिपळूणचा बुलंद आवाज, अर्थातच DS स्पोर्ट्स आमच्या दिशेने रामपूर अमितजी अदावडे सर, त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये DS मोठा स्पोर्ट्स फटका आहे. प्रतिनिधी. चेंडू सीमारेषा पार जाईल. षटकार सुरेख बॅटिंग. यावेळेला मात्र DPL ब्रँड षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. क्लासिक फलंदाजी, एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे पहिल्या षटकातले 5 चेंडू कुणाच्या नावावरती गोलंदाजाच्या. तदनंतर मात्र सिलसिला सुरू झाला षटकारांचा. आपण जर पाहिलं तर षटकारांचा पाऊस पडू शकतो. सायंकाळचं सत्र आहे आणि खेळपट्टी देखील फलंदाजासाठी पोषक आणि अनुकूल पद्धतीची आपल्याला पाहायला भेटते. ज्या ज्या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त क्रीडा रसिक आपल्याला या स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहायला भेटत आहेत. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला, धावा झाले 16. 84 धावांचं सेट केलेलं टार्गेट असेल. इथे तुम्हाला आवाक्यामध्ये जर धावसंख्या आणायची असेल तर मोठा फटका खेळावा लागेल. इथे कुठेतरी रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. घेर तुम्हाला योग्य पद्धतीने चेंज करावा लागेल. चांगल्या खेळाडूला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात. तुम्ही चांगली फलंदाजी करा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. यावेळेला फ्रंट फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक पुन्हा एकदा मोठा फटका. क्लासिकल षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. दॅट्स अ मॅग्निफिसेंट. आज कार्यार्थ चेंडूवरती 2 षटकार आलेत. सिद्धू ऑन फायर आपल्याला पाहायला भेटतोय. अर्थातच यावेळेला षटकाराची पुन्हा एकदा हॅट्रिक नोंद करेल का सिद्धू, हे देखील बघणं फार महत्वाचं आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. हवाई फायर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॅक टू बॉलर. विकेटचं पतन आणि जल्लोष. ऐकूया डीजे वरती मधुर संगीत. गाणागाती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु फटका देखील फसला. टॉप
सिद्धूने एक चूक केलेली आहे. अनुभव नाहीये, नवीन खेळाडू आहेत, परंतु सिद्धूने काय केलं पाहिजे होतं, तर 2 षटकार आल्यानंतर एकेरी दुहेरी दुहेरी धाव घेणं फार गरजेचं होतं दत्ता क्षीरसागर. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठे फटके आले. तदनंतर क्रिकेटची परिभाषा देखील तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये सांगितलीत. चौकार मारला, षटकार मारला, त्याच्यानंतर तुम्ही सिंगल घ्यायला पाहिजे, डबल घ्यायला पाहिजे आणि जो धावफलक आहे, स्कोर बोर्ड आहे, तो हलता ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न देखील झाला. नक्कीच स्क्वेअर चेंडू म्हणून डिक्लेअर देखील केलाय पंचाने. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकामध्ये पडते. संघाचा धावफलक पुढे सरकत असताना धावा झालेत. यावेळेला मात्र 23 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाज मात्र ठिच्चून मारा करतोय, तर त्याच वेळेला फलंदाज देखील तेवढ्या ताकदीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. यावेळेला लोअर फुलटॉस अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटतोय. कव्हरच्या दिशेने टोलवलाय चेंडू, वेगाने सीमा रेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं, परंतु किती धावा पूर्ण केतील? मला वाटतं 3 धावा तर नक्कीच मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले 26. स्ट्राईकवरती आता आदिल खेळेल. ज्या आदिलने अगोदरच्या मॅचमध्ये म्हणजे कालच्या सत्राचा जर विचार केला तर धुव्वाधार बॅटिंग केली. पहिल्या विकेटसाठी आपण जर पाहिलं तर 54 धावांची पार्टनरशिप केली सिद्धूच्या समवेत. तदनंतर मात्र दुसऱ्या मॅचमध्ये तो सपशेल अपयशी ठरला. तिसऱ्या मॅचमध्ये आदिलची जादू चालणं गरजेचं आहे. जर आदिलने विस्फोटक बॅटिंग केली तर आणि तरच मला वाटतं पाळले फायटरचा संघ इथे जिंकेल. अन्यथा जे 84 धावांचं जे टार्गेट ठेवलंय ते थोडंसं आव्हानात्मक आपल्याला पाहायला भेटू शकतं पाळले फायटरसाठी. यावेळेला मात्र चेंडू सुरेख आहे. ऑफस्टंपच्या बराच बाहेर पडलाय चेंडू. पंचांचा स्क्वेअरचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर मात्र पुन्हा एकदा धावफलकामध्ये पडत असताना आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. पाळले फायटर्स संघाची 84 धावांचं टार्गेट आहे. थोडंसं ढगाळ वातावरण देखील आपल्याला पाहायला भेटतंय आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच इथे खेळाडू देखील उठवत आहेत. ऊन थोडंसं कमी आहे. थोडंसं आपण जर बघितलं तर सावली आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक ऑफस्टंपच्या बराच बाहेर पिच झालाय चेंडू. सातत्यानं पुन्हा एकदा पंचांना कसरत करावी लागते. स्क्वेअर चेंडू डिक्लेअर करावा लागतोय आणि तदनंतर मात्र दोन्ही फलंदाज एकमेकाच्या समेट डिस्कशन करताना देखील बघायला भेटतात. नॉन स्ट्राईक मार्कवरती जो फलंदाज आहे तो बॅट्समन आहे बुरहान आपल्याला पाहायला भेटतोय. अर्थातच या ठिकाणी बुरहान आणि त्याचबरोबर आदिल ही जोडगोळी आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल का? तंत्रशुद्ध फलंदाजी, आक्रमक फलंदाजी सादर करेल का? यावेळेला मात्र 2 खेळाडूंच्या दरम्यान चेंडू खेळून काढला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू वेगाने दन सीमारेषा बाहेर. हा आलाय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. काय जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये सादर केली आहे. आदिल यांच्याकडून जर तुम्ही शेर आहात तर मी देखील सव्वा शेर आहे. अगर आप शेर हो तो हम भी सव्वा शेर है. चलो आ देखे जरा किसमें कितना है दम. 84 रनों का जो टारगेट रखा है उसका पीछा करते वक्त आदिल के द्वारा शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. ये देखिए आगे गए हैं, जोरदार प्रहार किया है. गेंद काफी तेजी के साथ सीमा रेखा की तरफ आगे बढ़ रही है. फील्डर ने काफी हद तक गेंद को रोकने का प्रयास किया है, लेकिन जब तक जाकर फील्डर गेंद को रोक पाते उसके पहले बल्लेबाज के पास समय था बड़ी आसानी के साथ 2 रन मुकम्मल करने का. और उसी के साथ ओवर का होता हुआ खात्मा. 2 ओवर के खात्मे के बाद रन कितने बने हैं इस समय? 2 रन बन चुके 33 रन 34. यहाँ पर आदिल ने पूरी तरह से जोरदार आक्रमण किया है. कड़ा सिकंजा कसा इस समय कॉन्फिडेंस का सवाल है, वो 7वें आसमान पर दिखाई दे रहा है. चलो आ देखे जरा हम किसमें कितना है दम. इस बात को जरूर देखने का प्रयास करेंगे. एक तरफ होंगे आदिल तो दूसरी तरफ मौसिम होंगे. मौसिम ने अपना किरदार बखूबी यहाँ पर निभाया, लेकिन क्या आदिल भी उनके तरफ ही शानदार बल्लेबाजी कर पाएंगे? 84 रनों का जो टारगेट है उसको क्या वो चेस कर पाएंगे? चले अगले ओवर का आपको देखाल सुनाने के लिए लेकर चलते चिपळूण का एक बुलंद आवाज अमित शाह दावड़े सर के पास. थँक्यू दत्ता क्षीरसागर.
पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचे मान्यवरांचे आम्ही दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने मनापासून स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय. एकूण धावसंख्या होते ती 84 धावांचा पाठलाग करताना 34 अशी धावसंख्या होते. यानंतरचा सामना आहे. या सामन्याकरिता दोन्ही संघ सज्ज असतील. फाटक डेव्हलपर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज बाबा असणार आहे. बाबाचा हा चेंडू मात्र या ठिकाणी हलक्या हाताने खेळायचा होता. मात्र या ठिकाणी तुम्हाला माहित है कि आराम हराम है, तो आपको क्या करना है, ज्यादा परिश्रम करने की जरूरत है. परिश्रम करेंगे तो आपको जरूर यहाँ पर सफलता पा सकती है. इसीलिए आपको समय के साथ भी चलने की जरूरत है. बार बार यहाँ पर आपस में चर्चा होती हुई और बाबा गेंदबाजी करते हुए ये तीसरा ओवर का खेल हम देख रहे हैं. आज के दिन का ये बहुत ही अहम मुकाबला है. 8-10 कदमों का इस्तेमाल करते हुए अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए बाबा तैयार है. इस बार ये देखिए उठाकर खेलने की कोशिश, गेंद हवा में है लेकिन वहां फील्डर मौजूद है जिन्होंने इस गेंद को उठाया है और ये लपकते हुए विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ, दूसरा झटका लगता हुआ. नवीन फलंदाज जलद गतीने धावत जायचं आपल्याला. फैजान आपल्याला लवकरात लवकर मैदानात धावत जायचंय. फैजान मात्र या ठिकाणी नवा फलंदाज मैदानात जाणार है. फिर एक बार अब यहाँ पर ये फैजान जाते हुए, पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी वही बल्लेबाज अब यहाँ पर मैदान में जाते हुए. लेकिन अभी भी देखेंगे ना तो आदिल मैदान में, तो आदिल मैदान में है. ये अच्छी चीज रहेगी अब पाटले फाइटर्स के लिए. अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए बाबा की देखेंगे तो सटीक गेंदबाजी लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हैं. अब मजबूर करते हैं. पिछली बार देखेंगे तो इस बल्लेबाज को मजबूर किया था हवा में खेलने का और ये कैच लपका है लंगॉप के खिलाड़ी ने. तो इसी तरह से ये कैच लपकने के बाद और एक झटका लगता हुआ, दूसरा झटका लगने के बाद अब ये फैजान मैदान में आते हुए नॉन स्ट्राइक एंड पर और गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार बाबा रहेंगे. ब्लू ब्रिज एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए टाइम पास हो रहा है. बीच बीच में टाइम पास नहीं होना चाहिए लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर बाबा. अगली गेंद इस बार ये देखिए हल्के हाथों से जरूर खेला लेकिन यहाँ पर गैप ढूंढने में पूरी तरह से कामयाब होते हुए, कामयाबी के साथ साथ ये एक रन पूरा किया, दूसरा रन भी पूरा किया. जब तक यहाँ पर थ्रो नहीं होता तब तक के लिए 2 रन पूरे किए और 2 रनों के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 2 विकेट के नुकसान पर 36 रन. अभी भी देखेंगे तो तीसरा ओवर प्रगति पर है और गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे बाबा गेंदबाजी कर रहे, अच्छी गेंदबाजी कर रहे, सटीक गेंदबाजी कर रहे, बड़ा चौवा छक्का खेलने को मौका नहीं दे रहे. अब गेंदबाजी के सामना करने के लिए सामने बल्लेबाज तैयार है फैजान. फैजान के लिए अगली गेंद इस बार, ओ माफ कीजिए, इस बार देखेंगे तो आदिल तैयार है. आदिल ने 2 रन चुराए थे और बाद में देखेंगे तो आदिल के लिए अच्छी खिलवाड़ कर रहे क्योंकि उनके पास मौका है. बार बार वेरिएशंस करते, वेरिएशन के साथ साथ गेंदबाजी करने के बाद फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर तैयार होते हुए. इस बार ये देखिए हवा में गेंद है लेकिन सर्कल के अंदर गिरने के बाद थोड़ी सी बाहर गिरी थी और बाहर गिरने के बाद 1 बाउंस यहाँ पर लंगन के हाथ में गेंद जरूर यहाँ पर पकड़ते हुए जरूर अच्छा फिट किया है. अच्छे फिट के बाद 1 रन और 1 रन के साथ साथ देखेंगे तो स्ट्राइक रोटेट हो चुका है. स्ट्राइक पर अब यहाँ पर फैजान जाएंगे और गेंदबाजी के मोर्चे पर बाबा तैयार है. आज का एक मुकाबला है, शाम का समय है. शाम के समय देखेंगे तो समुंदर से वारे जमीन पर आ रहे. ये देखिए इस बार ये क्लीन बोल्ड होते हुए श्रेयस तुला लवकरात लवकर मैदानात जायचंय कारण अजूनही एक सामना अजून शिल्लक आहे. फलंदाजी स्वीकारली, टॉस जिंकल्यानंतर फाटक डेव्हलपरने आणि विदिशा
चॅलेंजर संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवावं लागणार आहे. आपण सज्ज राहायचंय. ज्या पद्धतीने मगाशी पाडले फायटरने सहकार्य केलं त्याच पद्धतीने मला वाटतं विदिशा फायटर हा संघ आम्हाला सहकार्य करणार आहे. सीमारेषेवरती सज्ज असणार आहे. षटक क्रमांक आपण या ठिकाणी तिसरं पाहतोय आणि तिसऱ्या षटकाचा मारा मात्र करतोय तो या ठिकाणी बाबा आहे. एक दरम्यान षटक देखील संपलेलं आहे आणि चौथ्या षटकाकडे बळतोय आणि चौथ्या षटकामध्ये मी घेऊन जातोय माझे सहकारी धन्यवाद. या ठिकाणी सौद गोलंदाजीसाठी आलाय. ऑन साइड रिजन मध्ये चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुरेख झेल पकडला जाईल का, परंतु कॅच ड्रॉप झालाय. आदिलला मात्र मिळालेला आहे जीवनदान आणि त्याचा फायदा तो कशा पद्धतीने उठवेल हे देखील बघणं फार महत्वाचं आहे. सौद गोलंदाजीसाठी आला. चांगला चेंडू देखील फेकला आणि मागच्या मॅच मध्ये देखील बघा सौदच्या गोलंदाजीवरती सातत्याने झेल सुटले होते. या मॅच मध्ये देखील तेच चित्र काही अंश आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी तर तो भन्नाट करतोय, परंतु सपोर्ट मात्र त्याला इतर क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून भेटत नाहीये. त्याच्यामुळे सौद देखील थोडासा नाराज झालेला आहे. अर्थात जर त्याला इतर खेळाडूंचा सपोर्ट मिळाला तर तो अजून देखील विध्वंसक गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर पिच झालाय. पंचांचा इशारा येतोय एका अवांतर धावेचा. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावा झालेत 40 म्हणजे 40. अजून देखील विजयासाठी 44 धावांची आवश्यकता असेल, कारण 84 धावांचं टार्गेट सेट केलंय. याच्या अगोदरचा जर सामना आपण बघितला तर जवळजवळ विजयाच्या दिशेने गेला होता पाडले पाटील संघ, तिथून मात्र पराजित व्हावं लागलंय. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. जर विचार केला तर बॅटची आतली कडा घेतले. फॉलो थ्रो मध्ये चेंडू स्थिरावलेला आहे. जोपर्यंत गोलंदाज चेंडूवरती येईल तोपर्यंत फलंदाजाने एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली आहे. चांगली चपळता आहे. चित्याची चपळता आपल्याला पाहायला भेटते. रनिंग बिटवीन विकेट मात्र खूप चांगल्या पद्धतीचे देखील पाहायला मिळाले. एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे हलता ठेवायचा. खराब चेंडू आला की त्याच्यावरती मोठा प्रहार करायचा आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढवायची. ही रणनीती आता पाडले फायटर संघाची नक्कीच असू शकते. पाडले फायटर संघाला स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी इथे संघर्ष करावा लागेल, कारण मॅच फार इम्पॉर्टंट आहे पाडले फायटर संघासाठी. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडू टोलावलाय ऑन साइड रिजन मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी टिचून मारा कल्पेश याचा कल्पकतेचा वापर केला जातोय. बुद्धिमत्तेचा सुरेख संगम कल्पेशच्या गोलंदाजीमध्ये माफ करा सौदच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. आणि सौदची ही जी गोलंदाजी आहे ती आता मात्र फलंदाजाला जकडून ठेवताना आपल्याला पाहायला भेटते. खऱ्या अर्थाने ही काकाची खासियत आहे, ही सौदची खासियत आहे. आणि तो सौद गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट मारा. यावेळेचा चेंडू शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न झाला. हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परतावं लागेल का यावेळेला फलंदाजाला, परंतु कॅच ड्रॉप देखील झालाय मित्रांनो. अतिशय चांगल्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा आणि फ्री हिट असेल. नो चेंडू डिक्लेअर केलाय पंचाने. म्हणजे सौदच्या पाठीमागे 7.5चा फेरा आहे. याच्या अगोदरचा चेंडू टाकला त्याच्यावरती झेल सुटला. या चेंडूवरती झेल पकडला परंतु नो डिक्लेअर केला. म्हणजे सौदच्या पाठीमागे कुठेतरी 7.5चा फेरा लागलाय की काय, आम्ही सर हे चित्र मात्र नक्कीच म्हणता येईल. मागच्या मॅच मध्ये सातत्याने झेल सुटत होते. या मॅच मध्ये देखील झेल सुटला. झेल पकडला तो देखील नो डिक्लेअर केला. अर्थात इथं फ्री हिट असेल. चौकार येईल की षटकार येईल. श्रेयस कटावकर बॅटिंग साठी सज्ज होतोय. यावेळेला समोरच्या एंडकडे गोलंदाजी करत असताना सौद मात्र तयार झालाय. आखो टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. आपण जर बघितलं डीप फाईन लेगला चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल. हा आहे डीपीएल ब्रँडेड चौकार. सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. श्रेय धावा धावपलकावरती आतापर्यंत एक अप्रतिम मॅच मात्र क्रीडा रसिकांना पाहायला भेटते. सायंकाळचं सत्र आहे. सेकंड लास्ट सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेकंड इनिंगचा खेळ सुरू आहे. श्रेयस कटावकर वरती मात्र फार मोठी जबाबदारी असेल. त्याच्या बॅटमधून अजून देखील चौफेर फटके येणं गरजेचं आहे. 360चं हे मैदान आहे. दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान. यावेळेला ऑन द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय चेंडू वेगाने बॅक टू बॅक सीमारेषा पार. हा आहे डीपीएल ब्रँडेड चौकार. वेल डन श्रेयस कटावकर.
पूर्ण झालेले आहेत. अटीतटीची लढत क्रीडा रसिकांना पाहायला भेटेल. पाळले फायटर संघासाठी अस्तित्वाची लढाई आहे. या मॅच मध्ये जर विजय मिळाला तर आणि तरच टॉप 4 मध्ये पोहोचण्याच्या तुमच्या आशा प्रज्वलित होतील. प्लेयर आत आलेले. दोन धावांची पॅनल्टी. 2 धावांचे पॅनल्टी. 51 धावा झालेत. 53 मधून 2 मायनस करूया. 51 धावा झालेत. हेच तर सांगत होता श्रेयस की मैदानामध्ये येऊ नको मित्रा. आणि त्याच वेळेला आपण बघितलं की पाळले फायटर संघाचा जो खेळाडू आहे तो मैदानामध्ये दाखल झाला. पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये 2 धावा कमी देखील झालेल्या आहेत आणि एकंदरीत संघाची धावसंख्या आता 51 वरती पोहोचले. अमित सर, ह्या 2 धावा फार महत्त्वाच्या ठरतील या मॅच मध्ये, कारण काल देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं. एक एक धाव किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला खऱ्यातून दापोली प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतरच पाहायला भेटेल. सौथ मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. श्रेयस, आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा. यावेळेला मात्र चेंडू खेळून काढला जातोय. आपण जर बघितलं तर डीप मिड विकेट रिजन मध्ये समीर सावंत त्या ठिकाणी आहे. वेगाने चेंडूवर त्याला चेंडू अडवला, परंतु एक धाव नक्कीच पूर्ण केले आणि षटक देखील संपलेला आहे. एकंदरीत आपण 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलक जर पाहिला तर 52 झालेला आहे. पुढच्या 12 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता, ऐकूया डीजे वरती मधुर संगीत आणि तदनंतर मात्र विश्लेषण करूया पुढच्या 2 षटकामध्ये किती धावांची आवश्यकता असेल. अर्थात घेऊन जातोय अमित आदावडे सरांकडे. प्रेक्षकांच्या माहितीकरता सांगतोय 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. जर पेनल्टी नसती तर 12 चेंडू 30 धावांची गरज होती. ही पेनल्टी निश्चितपणे महाग ठरणार आहे, कारण मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की लोकशाहीमध्ये एका मताचं फार महत्त्व असतं, तर परीक्षेमध्ये एका मार्काचं देखील फार महत्त्व असतं. अशा पद्धतीने 10वीच्या परीक्षा चालू आहेत. परीक्षा चालू असताना आपण DPL घेतोय आणि DPLच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर खेळाडूंना या ठिकाणी मोठं व्यासपीठ देखील निर्माण केलं जात आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये हा प्रयत्न केलाय ते म्हणजेच अमितजी इंदुलकर, जतीनजी साळगावकर, त्याचबरोबर स्वप्नील शिंदे आणि अमित बिंद यांच्याकडून ही कामगिरी केली जाते. अमित बिंद यांच्याबद्दल आपण मगाशी माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर मात्र अमित बिंद या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. मात्र गोलंदाजी मार्कवरती असणारे तो गोलंदाज महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू मात्र निश्चितपणे खराब अशा प्रकारचा मारा आहे. लाइन से भटके तो मिलेंगे फटके, तो सूरज यहाँ पर आकाश में सूरज अब डूब रहा है, लेकिन मैदान में देखेंगे ये सूरज भी खराब काम कर रहा है. तो इसी तरह से दोनों तरफ देखेंगे तो अच्छी कोशिश होने की जरूरत है. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर इस बार ये देखिए अपील करते हुए, लेकिन अंपायर ने कहा ना मुन्ना ना, मुंडी तो जरूर हिलाई है और मुंडी हिलाने के बाद जरूर यहाँ पर बिंदी गेंद भी और बिंदी गेंद के साथ साथ अब देखेंगे तो स्कोर यहाँ पर रुकता हुआ कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 10 गेंदे शेष है और जीतने के लिए 53 रन, 11 गेंदे और 53 रन की जरूरत है. गेंदबाजी के मोर्चे 31 की जरूरत है. ये देखिए बहुत ही अच्छी गेंद इस बार. ये देखिए क्या हो रहा है, मैदान में अच्छी तरह से स्ट्रगल हो रहा है, एफर्ट ज्यादा कर रहे हैं और एफर्ट्स करने के बाद जरूर यहाँ पर एक रन जरूर चुराते हुए और इसी एक रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 54 रन. जीतने के लिए देखेंगे तो 10 गेंदे शेष है और 30 रन की जरूरत आहे. 10 गेंदे 30 रन की जरूरत. 10 चेंडू आहेत आणि 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे तो म्हणजे सूरजचा चेंडू असणार आहे तो या फलंदाजाकरिता. फलंदाज पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे समाचार घेत होते. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. या चेंडूवरती मात्र निश्चितपणे क्षेत्ररक्षक येतो. क्षेत्ररक्षकाच्या हातात मात्र हा चेंडू जातोय. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होतोय.
परततोय, नवा फलंदाज मैदानात जातोय आणि श्रेयस अजूनही मैदानात आहे. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहे. 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतो. या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे. चेंडूवरती मात्र प्रहार आहे. अतिशय सुरेख फटका आहे. सुरेख प्रकारचा अशा प्रकारचा फटका षटकार जातोय. श्रेयसच्या बॅटमधून जबरदस्त सणसणीत आठ चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू 24 धावांची गरज. श्रेयस मात्र या ठिकाणी आक्रमण चढवतोय. एक षटकार स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात ठोकलाय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सूरज असणार आहे. सूरज पाहूया क्षेत्ररक्षण परिवर्तन करतोय. टाइमपास होतोय. यानंतर अजूनही एक सामना शिल्लक आहे. याची पंचांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. पेनल्टी हे अस्त्र आपल्याकडे आहे. त्या अस्त्राचा वापर केला तरी हरकत नाही अशा प्रकारची सूचना आयोजकांकडून येते. मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 8 चेंडू 30 धावांची 24 धावांची गरज असताना गोलंदाजी करतोय. मात्र आता समीकरण बदलत आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज. 7 चेंडू 24 धावांची गरज असताना मात्र फलंदाजी मार्कवरती आहे तो या ठिकाणी श्रेयस आहे. एक चेंडू निर्धाव गेलाय. त्या आधीच्या चेंडूवरती एक षटकार ठोठावलाय. अशा पद्धतीने फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्याने एक चेंडू निर्धाव टाकलाय. या आधीचा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. पुढच्या चेंडूची या ठिकाणी कहाणी ऐकायची. कहाणी ऐकत असताना मात्र चेंडू अलग कार्पेट खेळतोय. चेंडू बहुधा या ठिकाणी सीमा पार चौकार येतो. या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज राहायचंय. टाइमपास होतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 20 धाबांची गरज. समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. मला जोडले जात आहेत दत्ता क्षीरसागर. सर धन्यवाद. या ठिकाणी 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. अतिशय अटीतटीची लढत क्रीडा रसिकांना मात्र पाहायला मिळते. शेवटच्या 7 चेंडूमध्ये 20 धावा बनतील का की धावा इथे डिपेंड्स केल्या जातील हे बघण्यासाठी देखील क्रीडा रसिक खऱ्या अर्थानं आतुर झालेले आहेत. आणि तमाम दापोलीकर देखील जो खेळाडू चांगला खेळ खेळतो त्याला सातत्यानं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न देखील करतात. गोलंदाजीसाठी आलाय दापोलीतला एक गुणवान गोलंदाज अर्थातच कल्पेश आहे. ज्याच्याकडे कल्पकता आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे आणि त्यातल्या त्यात गुणवत्ता देखील आहे. त्या गुणवत्तेच्या जोरावरती सौद गोलंदाजीसाठी आलाय. म्हणजे कल्पेश आणि सौद साधारण तो तसाच दिसतो. अर्थात इथे सौद आहे गोलंदाजीसाठी. नावात काय आहे शेक्सपियरने म्हटले तुम्हाला कामगिरी चांगली पार पाडावी लागेल. यावेळेला सौदवरती खऱ्या अर्थानं जबाबदारी दिली आहे. समोर आहे राईट हँडेड फलंदाज. यावेळेला थोडासा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात गडी बाद होईल. मोठा झटका बसलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5. विजयासाठी आवश्यक कमबॅक होऊ शकतं. जोपर्यंत श्रेयस आहे तोपर्यंत आशा अपेक्षा प्रज्वलित असतील. DPL पर्व 8चं अजिंक्यपद पटकावण्याचा जो मानस होता पाडले पाटकर संघाचा तो मानस इथे धुळीस मिळेल का की त्यांच्या आशा अपेक्षा ज्या आहेत त्या अजूनच प्रज्वलित होतील. जर सामना जिंकला तर टॉप 4 मध्ये पोहोचण्याची सुवर्ण संधी असेल. परंतु इथे सौद आहे. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. वा काय चेंडू टाकलाय. भन्नाट वेग आहे. अचूक लाईन आपल्याला सौद यांच्याकडनं पाहायला मिळते आणि श्रेयस सारख्या एका बलाढ्य खेळाडूला रोखून ठेवलाय. चांगली गोलंदाजी सौद यांच्याकडून. स्वर्गीय तात्या दोंडू बाकर एंडकडनं गोलंदाजी करत असताना मागच्या षटकामध्ये सौद मात्र थोडासा मागडा ठरला. चौफेर फटकेबाजी देखील त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु या षटकामध्ये तो किफायतशीर देखील ठरतोय. महत्वाचा जो खेळाडू आहे बॅट्समन आहे श्रेयस आहे. त्या श्रेयसला रोखून ठेवलाय. यावेळेला मात्र गती परिवर्तन करून टाकलाय आणि त्याच वेळेला यष्टरक्षक देखील बीट झालाय. इथे स्वर चेंडूचा इशारा देखील आलाय. एकंदरीत 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या बोनस स्वरूप
स्वरूपामध्ये असतील. म्हणजे काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 2 धावा मायनस झाल्या. इथे बोनसच्या स्वरूपामध्ये 2 धावा ॲड देखील होत आहेत. अर्थातच धावफलक पुढे सरकलाय. धावा झाले 66. 84 धावांचं सेट केलेलं टार्गेट असेल. एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. 4 चेंडू आहेत, 18 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे जर 3 बॅक टू बॅक षटकार आले, सामना फिनिश होऊ शकतो. ती क्षमता रमेशकडे आहे आणि त्या क्षमतेला न्याय देण्याचा प्रयत्न रमेश यांना करावा लागेल. यावेळेचा मात्र चेंडू ऑन द कार्पेट खेळून काढलाय. बॅक टू बॉलर, विकेटचं पतन होईल आणि आता मात्र जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे DS स्पोर्ट्स दापोली या संघाची. DS स्पोर्ट्स संघाकडनं खऱ्या अर्थानं किल्ला कुणी सक्सेसफुली लढवला तर कौतुक करावं लागेल मौसिम यांचं देखील. त्याचबरोबर त्यांचे जे फलंदाज होते, काय बहारदार खेळी सादर केले. वेल जबरदस्त प्रदर्शन. आणि ज्यावेळेला गोलंदाजी करण्याची वेळ आली आहे, गोलंदाज महागडे ठरले, परंतु त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर कौतुक आपण सूरज यांचं देखील करावं लागेल. मागच्या षटकामध्ये सूरज याने देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट मात्र गेल्या. रमेश बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तमाम दापोलीकरांची इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती देखील आपल्याला पाहायला भेटते. दापोलीकरांचं कौतुक करावं लागेल अमित सर, कारण प्रचंड क्रिकेट वेडे आहेत. ज्या वेळेला सुट्टीचा दिवस असतो किंवा ऑफिस डे असतो त्या वेळेला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दापोलीकर गर्दी करताना आपल्याला प्रत्येक वेळेला स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला भेटतात. यावेळेला मोठा फटका आलाय. ऑफसाईड रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु तिथे एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. परंतु त्याच वेळेला पाळले संघाचं जे अस्तित्व आहे ते देखील स्पर्धेतून जवळजवळ संपुष्टात आल्यासारखं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. टॉप 4 मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या अपेक्षा होत्या, त्याच्यावरती कुठेतरी पाणी फिरताना देखील पाहायला भेटतोय. सौदने चांगली गोलंदाजी केली, प्रेशरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळेला चेंडू सुरेख टाकला. वेल डन, जबरदस्त. आणि सरते शेवटी लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये सौदला मात्र विकेट मिळाले. महत्वाची विकेट डकआउटकडे परतत रंगत नाहीये आणि हसन आहे तिथे टसन आहे. हसनने गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच पाळले पायटर संघ DPLच्या 8व्या पर्वामध्ये सहभागी झाला. हसनला संधी होती चांगली, कारण सुरुवात जबरदस्त केली आहे, परंतु शेवट मात्र तेवढा सुखद राहिलेला नाही आहे. आपण नेहमी म्हणतो ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला ते सर्व काही चांगलं असतं, परंतु चांगल्या सुरुवातीनंतर थोडासा खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला हसनकडनं. आणि हसनने जर षटकार मारला 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु बॅड लक हसन तुमचं. तुम्ही इथे केवळ एकच धाव पूर्ण करू शकलात आणि इथे 6 षटकांचा खेळ देखील संपुष्टात आलाय. बॅड लक इथे पाळले पायटर संघ. आणि आपण जर बघितलं DS स्पोर्ट्स संघ हा सामना जिंकतो. वेल डन, अतिशय बहारदार खेळ.